14 जूनच्या कंबाईंड प्रिलिम्ससाठी काही डूज अँड डोंट्स घेऊन आले. 7 ते 8 दिवस एक्झामला राहिलेत. कुणाचंही ऐकून स्ट्रॅटेजी चेंज करू नका. आतापर्यंत तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. काही गोष्टी सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, स्टॉप स्क्रोलिंग रील्स. सोशल मीडियापासून ॲटलिस्ट 1 वीकसाठी लांब राहा. निगेटिव्ह व्यक्ती, निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. माझा अभ्यास होत नाही, माझी रिव्हिजन होत नाही आहे हे म्हणणं आधी थांबवा. इन्स्टेड प्रिलिम्स पास करणं माझ्यासाठी खूप इझी आहे. आय कॅन डू इट असं स्वतःला सांगा. दुसरी गोष्ट, मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला लीड मिळवून देऊ शकते, त्यामुळे त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. नवीन काही वाचू नका. तुमच्या जुन्या नोट्सच रिवाइज करा. तुम्ही जे टेस्ट सिरीज सोडवले त्याचं एक्सप्लेनेशन केले ते तुम्हाला रिव्हिजनला कामी येईल. जे पॉलिटी जिओ सारखे जे विषय तुमचे प्लस पॉईंट्स असणार आहेत, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादा विषय मागे राहिलाच असेल तर त्याचे ठराविक टॉपिक्स करून घ्या, नाहीतर शक्य असल्यास वन डे रिव्हिजन मधून वगैरे कव्हर करून घ्या. लास्ट बट नॉट द लिस्ट, डेली व्हिज्युअलायझेशन करा. 2 ते 3 मिनिटं लागतील. तुमचं रिझल्टमध्ये नाव आलंय, तुम्ही घरच्यांना कॉल करून सांगताय माझी प्रिलिम्स क्लिअर झाली, हे व्हिज्युअलाइज करा. आणि प्लीज एक्झामला एक्झाम सारखं बघा, उगाच घाबरू नका. कॉन्फिडेंटली एक्झामला सामोरं जा आणि तुमचे आउटकम्स पण तुम्हाला पॉझिटिव्हच मिळतील.